हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संडे आणि सकाळची बऱ्यापैकी कामे मी करून घेतली आहे आणि आता सध्या मी भाजीची तयारी करते. भाजीची तयारी झाल्यानंतर साईड बाय साईड पीठ पण मळून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित थोडंसं मुरेल आणि चपाती जरा सॉफ्ट. ॲक्च्युली मला पनीरची भाजी बनवायची होती, पण माझ्याकडं मसालाच नव्हता. पण एक पॅकेट मला मिळालेलं MTRचं, तर म्हटलं चला आता पनीरचीच भाजी बनवून घेऊया. तसंही भाजीला काहीच राहिलेलं नव्हतं फ्रीजमध्ये. म्हटलं बाहेर गेल्यानंतर ना भाजीपालाही घेऊन येता येईल. आणि आता मी सध्या चपाती करायला घेतली. मध्ये मध्ये रिऊची लुडबुड सुरू होती. ईशान त्याच्या कामासाठी गेलेला, तो आंघोळीसाठी गेलेला आणि मध्येच मला रिऊ बोलवत होता की मम्मा माझ्यासोबत खेळ म्हणून. पण मला आवरायचं होतं आणि लवकर आम्ही जाणार होतो बाहेर. तर रिऊ कसली कामं करून देतोय, तो त्याच्याच धुंदीत असतोय. नाही गेला तर तो चारदा माझ्याकडे यायचा आणि बोलायचा मम्मा माझ्यासोबत खेळ प्लीज, हे असं कर तसं कर, हे इथं पकड. आता थोड्या वेळाने बघा तो कसा आयडी घेऊन येतोय माझ्याकडे आणि मला म्हणत होतो मम्मा इथं हात पकड. त्याचा दादा आणि तो जे खेळ खेळतो ना, तो त्याला पण असं वाटतं की हां माझ्यासोबत पण असंच खेळावं. पण आता कामामध्ये होत नाही शक्य. त्याला म्हटलं रिऊ थांब थोडा वेळ, आपण नंतर खेळूया. आणि नंतरनं तो गेला आणि त्याची आंघोळ बाकी होती, त्यालाही रेडी व्हायचं होतं. आणि थोड्या वेळाने आम्ही जेवण वगैरे करूनच बाहेर जाणार होतो, कारण की परत लेट होतं आणि आल्यानंतर मग खूप भूक लागते. आम्ही त्याचं कारण असं की इशूने लास्ट मंथमध्ये त्याचं हेल्मेट हरवलं होतं आणि विदाऊट हेल्मेट स्केटिंग करणं खूप रिस्की आहे. तरी पण तो 3 ते 4 वेळेस विदाऊट हेल्मेट गेलेला आणि स्केटिंग केलेलं. मग आज फायनली वेळ पण होता आणि म्हटलं चला एकदाच याला हेल्मेट घेऊन टाकावं, म्हणून आम्ही डिकॅथलॉनसाठी गेलो होतो. आणि पाहू शकता ह्या सेक्शनला हेल्मेट भरपूर सारे लावले होते. ब्ल्यू कलरचं लास्ट टाईम त्याचं हेल्मेट होतं आणि आता पण ब्ल्यू कलरचंच हेल्मेट घेणार होतो, कारण की बाकीचे कलर जास्त काय मला आवडले नाही. पिंक तर गर्लसाठी, ऑरेंज पण नाही आवडलं, तर म्हणून म्हटलं चला ब्ल्यू कलरचंच घेऊन टाकावं. आणि डिकॅथलॉनला गेलं म्हणजे की मुलांना खूप एन्जॉय करायला भेटतं, कारण की ते खेळणं आणि ते त्यांचं चालूच असतं. स्कूटर, स्केटबोर्ड. इशू पण आहे ना स्केटबोर्ड वगैरे खेळत होता. रिऊचंही स्कूटर खेळणं सुरू होतं. मध्ये मध्ये ईशानला बोलवून त्याला ते हेल्मेट वगैरे चेक करत होतो आम्ही आणि व्यवस्थित साईजचं घ्यायचं होतं, म्हणून म्हटलं की एकदाच घ्यायचं आहे तर व्यवस्थितच असावं. हेल्मेटवर ॲक्च्युअली 2000 लिहिलेलं होतं, पण ते 1000मध्येच लिहिलेलं. ब्ल्यू तुला घ्यायची स्केटिंग? होय होय. कर ना. गेलो होतो फक्त हेल्मेट घेण्यासाठी, पण ईशानचं खूप दिवसांपासून चाललं होतं की त्याला बॅट आणि बॉल हवं होतं. मग आज फायनली ते घेण्याचं ठरवलं. मग त्यानुसार त्याच्या हाईटनुसार बॅटची साईज वगैरे घेतले आणि आम्ही परत टॉवेल एक मेन घ्यायचा होता ईशानला, कारण की त्याचा टॉवेल लास्ट संडेला आम्ही जेव्हा पॉंडिचेरीला गेलेलो तेव्हा तिथेच राहिलेलं हॉटेलवरती, म्हणून टॉवेल आणि हेल्मेट घेण्यासाठी आलेलो. पण एक्स्ट्रामध्ये बॅट बॉल पण इशूला घेऊन टाकलेला, कारण की त्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती की त्याला बॅट बॉल पण पाहिजे म्हणून. तर बॅट बॉल, टॉवेल वगैरे सगळं घेऊन झालं आणि अशीच मुलं खेळत होते, म्हणून वेळ तिथे
घरी आल्यानंतर मला तर खूप कंटाळा आलेला. मी तर पहिली झोपलेली आणि नंतर उठून बाकीचे कामं थोडेसे आवरले. उठल्यानंतर थोडंसं चहा वगैरे घेतला. चहा झाल्यानंतर थोडी स्वयंपाकाची तयारी केली आणि मग कपड्यांच्या भरपूर घड्या घालायच्या राहिलेल्या, तर तेच घड्या घालत बसलेले. कपडे घडी घालून झाल्यानंतर पहिल्यांदा स्वयंपाक केला, जेवण वगैरे केलं. ईशान आणि रियांचा स्टडी घेतला आणि त्यानंतर मी हा जो कप्पा आहे तो रिऊचा आहे तो आवरायला घेतला. बरेच मेसी झालेला, तर म्हटलं चला पहिल्यांदा हा थोडंसं आवरून घ्यावं, कारण की आता दिवाळी येते, परत मग वेळ पण भेटणार नाही, बाकीची पण कामं असणार आहे. तर मग मी पहिल्यांदा रिऊचे हे सर्व कपडे व्यवस्थित अरेंज करून घेतले आणि कपडे प्रेस करायचे बाकी होते ते कपडेही प्रेस केले. कामं पेंडिंग राहिले की ती अशीच राहून जातात, म्हणून म्हटलं चला पहिल्यांदा हे पण काम करून घ्यावं. असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.